सरसुखाची भाग 13. हो ग आई, ठीक आहे. तू माझी काळजी करू नकोस. बाबांची काळजी घे. गौरी कॉरिडॉरमध्ये उभी राहून सुलभाताईंसोबत फोनवर बोलत होती. फोनवर बोलणं झाल्यावर गौरी परत तिच्या रूममध्ये आली. काय झालं डार्लिंग, चेहरा का पडलाय? प्राची म्हणाली. काही नाही ग, आईचा फोन होता. गौरीचा आवाज कातर झाला होता. ओह, घरची आठवण आली म्हणून एवढंसं तोंड झालंय होय, प्राची म्हणाली. गौरीनं त्यावर मान डोलावली. आठवण तर आलीच ग, पण असं वाटतंय स्वप्नात रमण्यापेक्षा वास्तवात जगावं, नाही का? गौरी म्हणाली. म्हणजे जरा सोपं आणि कळेल असं बोलशील का? म्हणजे हेच की अभ्यासाकडे दुर्लक्ष नको व्हायला. आता हेच बघ ना, 2 दिवस झाले आपण फ्रेशर्स पार्टी, तो सिंगर ह्या पलीकडे जातच नाहीयेत. गौरीचा चेहरा हिरमुसला. गौरी, तुला असं का वाटतंय की आपण अभ्यास करणार नाही? कॉलेज डेज असेच असतात ग, असेच असायलाही हवे. आयुष्यात आपण पुढं काहीही बनू किंवा बनू नाही, पण हे दिवस पुन्हा येणार नाहीत, प्राची म्हणाली. म्हणून अभ्यासाकडे दुर्लक्ष करायचं का? गौरी. मुळीच नाही, दोन्ही गोष्टी करायच्या. जेवढी मौज मजा केली तेवढाच अभ्यास देखील करायचा. आपण सतत डोक्यावर टेन्शन घेऊन जगू शकत नाही, प्राची गौरीला समजावत होती. प्रत्येकाचं वेगळं असतं प्राची. माझ्या घरची परिस्थिती तुला माहीत नाही, गौरी म्हणाली. बरोबर बोललीस. तुला माहिती आहे गौरी, मला आई नाही आहे. प्राचीचा आवाज कातर झाला होता. पण त्या दिवशी तर तू म्हणालीस ना, आईच्या मैत्रिणीकडून साडी आणली, गौरी म्हणाली. हो, सावत्र आई आहे ना, तशी चांगली आहे ती, पण कधी कधी तिच्यात सावत्रपणा येतोच. माझा भाऊ आहे लहान, म्हणजे सावत्र भाऊ ग. तिच्या मते माझ्या आयुष्यात मी काहीच करू शकणार नाही, आणि तिलाही असं वाटतंय की मुली काहीच करू शकत नाही, किंवा असं की मुलींनी काही करूच नये. म्हणूनच मला माझ्या भावापेक्षा मोठं काहीतरी बनायचं आहे, स्वतःला सिद्ध करायचं आहे. तू बरोबर बोललीस गौरी, सगळ्यांचं सारखं नसतंच. आमच्या घरात मुलकर्णीसारखे कामं केलेत मी. बाबा ऑफिसवरून आले की आई चांगली वागायची, मग तेव्हा अभ्यासाला बसलं की मी हावरटासारखा भराभर अभ्यास करून घ्यायचे. आता इकडं नंबर लागला ना, तर ती नकोच म्हणत होती. बाहेरगावी मुलीला कशाला शिकायला ठेवायचं म्हणून बाबांच्या मागं लागली होती. पण मी बाबांच्या मागं लागून इकडं ॲडमिशन घेतली. प्राचीला बोलता बोलता रडू आलं. गौरीनं तिच्या खांद्यावर हात ठेवला. म्हणून ना मी अशी बेफिकीर वागते बरेचदा. तुला सांगू गौरी, एवढं सहन केलंय ना मी, चटके, मार, विचारू नकोस. असं वाटतं मला की उद्याचा क्षण कदाचित येणारच नाही, म्हणूनच मी प्रत्येक क्षण भरभरून जगून घेते. प्राची अगदी हमसून हमसून रडत होती. गौरीच्याही डोळ्यात पाणी जमा झालं होतं. सॉरी प्राची, मला तसं नव्हतं ग म्हणायचं. असं वाटलं आईवडिलांनी आपल्याला एवढ्या दूर शिकायला पाठवलं, बस त्यांचा विश्वासघात होऊ नये. विश्वासघात तेव्हा होईल जेव्हा तू अभ्यास करणार नाहीस, परीक्षेत नापास होशील, प्राची म्हणाली. हो, बरोबर बोलते तू. म्हणूनच आता फुल टू मस्ती आणि त्याच्यात दुप्पट अभ्यास. डन? गौरीनं तिचा हात समोर केला. प्राचीनं हसून तिचा हात हातात घेतला. दोघींच्या मैत्रीची वीण अजूनच घट्ट झाली. चला, मेसचं अन्न गरम गरमच चांगलं लागतं. कितीही रडलो आणि बोलत बसलो तरी पोट काही भरायचं नाही, हो ना? प्राची मिश्किल हसली. रडून पोट भरणार नाही, पण बोलण्यानं मनावरचा ताण हलका होईल नक्कीच, गौरी म्हणाली. दोघी मिळून मेसमध्ये जेवायला गेल्या. परत आल्यानंतर पुस्तक वाचता वाचता गौरीला झोप लागली. प्राचीला मात्र लहानपणच्या कडू आठवणी पुन्हा आठवत होत्या. रात्री बऱ्याच उशिरा तिला झोप लागली. सकाळी गौरीनं उठवल्यावर प्राची झोपेतून उठली. कॉलेजची तयारी करून दोघी कॉलेजमध्ये गेल्या. कॉलेजमध्ये गेल्या गेल्या गौरीची नजर मल्हारला शोधत होती, पण गौरीला मल्हार कुठंच दिसला नाही. बघता बघता 1 आठवडा झाला. गौरी रोज सकाळी कॉलेजमध्ये आल्यावर मल्हारला शोधायची, पण मल्हार तिला कुठंच दिसायचा नाही. कमाल आहे, जवळपास 1 आठवडा झाला तो कॉलेजमध्ये दिसतच नाही. कुठं गेला असेल? बाकी सिनियर्स तर दिसत आहेत कॉलेजमध्ये. मग तोच का येत नसेल? बरं वाटत नाही आहे का त्याला?
काही वाईट तर झालं नसेल ना त्याच्यासोबत? गौरीच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं आणि तिची नजर मल्हारला शोधत होती. का येत नसेल मल्हार कॉलेजमध्ये? पाहूया पुढच्या भागात. तोपर्यंत आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.